अरे देवाच्या नावावर जगता आणि लहानच्या मुलीवर अत्याचार करता। एका कीर्तनकाराने 8व्या वर्गात शिकत असणाऱ्या एका मुलीवर अत्याचार केला। तो अत्याचार म्हणजे सतत 5 वर्ष अत्याचार असा केला की तुझा आई वडिलाला मारून टाकेल। मी 2 हाफ मर्डर केलेले आहे, तू कोणाला सांगशील तर तुझ्या भावाला संपून टाकेल, तुझ्या परिवाराला संपून टाकेल। त्या कारणामुळं त्या मुलीनं अल्पवयीन मुलीनं आवाज खोलला नाही। अखेर तारीख आली 10 मार्च 2026। जेव्हा भावाला माहित झालं तेव्हा भावाने पोलिसांकडे वळ घेतला। मग काय, भावाने तक्रार केली आणि तुम्हाला मला कळलं, जगाला कळलं आणि त्या मुलीला न्याय मिळाला। पण न्याय मिळाला नाही कारण हा नराधम कीर्तनकार, त्याचं नाव आहे यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ। विचार करा तुम्ही, अशा लोकांना सजा कुठली दिली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा। ही घटना तुम्हाला सांगतो, सतत मुलगी ही 5 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे। तिचा जो भाऊ जो कीर्तनकार आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये सचिव होता आणि ज्या कीर्तनकार म्हणजे यशवंत थोरात हा जो हरामखोर, तिच्या घरा ठिकाणी घर होतं, त्या मुलीच्या घरा ठिकाणी घर होतं, त्यांचे संबंध प्रेम संबंध चांगले होते। त्याचा फायदा घेऊन ह्या कीर्तनकाराने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला। घरी कोणी नसताना तिच्या घरी जायचं, तिचे आई वडील नसताना तिच्या घरी जायचं, बळजबरीने तिच्यावर अत्याचार करायचा आणि त्या मुलीला सांगायचं कोणाला सांगू नकोस, मी एवढे कांड केलेले आहे, मी हाफ मर्डर केलेला आहे, मी गुन्हेगार आहे, तुझ्या भावाला तुझ्या वडिलाला संपून टाकेल। काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? असे भौदुगिरी कीर्तनकार असेच महिलेवर अत्याचार करत असत, छोट्या मुलीवर अत्याचार करत असत, 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत असल तर काय कामाचं? त्या मुलीचं वय 16 ते 17 वर्ष आहे दादा, त्या मुलीवर अत्याचार करत होता हा भौदुगिरी कीर्तनकार। अशा कीर्तनकाराला कुठली सजा मिळाली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा। देवाच्या नावावर लोक जगत आहे। मागील 5 वर्षापासून त्या मुलीवर अत्याचार करत होता, मुलीला धाक दाखवून तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता। पीडित मुलींना गरम लोखंडीने पकडीने तिला चटके देत होता। का बरं? का तू आली का नाही? ज्या दिवशी पीडित महिलेला 10 मार्चला फोन केला का तू ये, मला तुला भेटायचं आहे, ती मुलगी म्हणाली की मी येऊ शकत नाही, मी येणार नाही, तर तू आली का नाही? तर धाक दाखवून तिला बोलावलं आणि त्या मुलीला गरम चटके दिले, लोखंडी पकडीने तिला चटका दिले, तिला तिचं शरीर जाळलं। विचार करा तुम्ही, हा हरामखोर किती हरामखोर असेल, किती म्हणजे इंसानीला काळजाला फुटणारी एक गाभा म्हणू शकतो आपण। विचार करू शका की जनावर आहे की माणसं आहे, काय आहे? तुम्ही देवाच्या नावावर जगून राहिले, कीर्तन करून राहिले, लोकांना चांगले सांगून राहिले आणि तुम्ही अंधाऱ्यामध्ये छोट्या मुलीवर अत्याचार करून राहिले। अहिल्यानगर मधली घटना, ढवळेपूर गावातील घटना, छोटस गाव आहे, घरा ठिकाणी त्याचं घर होतं, तर चांगले संबंध असताना भाऊ तिचा सचिव त्याच्या संस्थेमध्ये कार्य करत होता, त्या कारणामुळे त्याचा फायदा उचलून ह्या हरामखोरानं तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार असा केला दादा की तिला चटके द्यायचे। जेव्हा ही गोष्ट भावाला कळली, भावाने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि पारनेर हे पोलीस स्टेशन आहे, तालुका पारनेर आहे, त्या ठिकाणी धाव घेतली आणि भावाने तिथं दाखल केली केस। 8व्या वर्गात होती तेव्हापासून ती पोरगी 8व्या वर्गात होती तेव्हापासून तिच्यावर अत्याचार करत होता बळजबरीने। विचार करा, माग 5 वर्षापासून तर धरात आता मुलगी किती वर्गात असेल? 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या, 13वी, म्हणजे पोरगी फर्स्ट इयरला होती, 13वीला होती, तेव्हापासून त्या 8व्या वर्गापासून तिच्यावर अत्याचार करत होता, बळजबरीने लिंग
लिंग शोषण करत होता, विचार करा तुम्ही या गोष्टीचा, का हा कीर्तनकार किती हरामखोर होता. अरे कुठलेही महाराज तुमचं चांगलं करायला येत नाही तर तुमचं वाईट करायला पण येतात, हे लक्षात ठेवा. आणि हा आरोपीच्या शिक्षण संस्थेमध्ये तिचा भाऊ काम करत होता. घरापाशीच घर असल्यामुळं त्याला कुठलीही प्रॉब्लेम होत नव्हती, लक्षात ठेवा. 2021 पासून तिच्यावर अत्याचार करत होता. 2021 पासून त्या मुलीवर अत्याचार करत होता. तर विचार करा. आणि तिच्यावर नजर ठेवत होता की ही कुठं जाते, काय जाते. म्हणजे आईबाप नसले, कोणी नसला तिच्या घरी जायचं, बळजबरीने तिच्यावर लिगाचा अत्याचार करायचा, तिचं शोषण करायचं आणि बस तिला ही धमकी द्यायची की तू बाहेर जाऊ, माझं नाव सांगायचं नाही, नाहीतर तुझ्या भावाला मारल्या जाईल. माझ्यावर 2 हाफ मर्डर आहे केलेले. मुलगी एकटी राहायची तेव्हा त्याचा फायदा उचलायचा तो. विचार करा तुम्ही. असे लोक आपल्या महाराष्ट्रात आहे, भोदगिरी आहे. अशा लोकांना आपण चालना देतो. म्हणून सांगतो, अशामुळे हिंदू धर्म बदनाम आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनो हा जो कीर्तनकार आहे हरामखोर यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ, हा हरामखोर, याला सजा होणार नाही, हे लक्षात ठेवा. या हरामखोराला सजा होणार नाही. का होणार नाही? कारण तो देवाच्या नावानं खातो पितो आणि लोकांना चुत्या बनवतो. आणि हे सरकार त्यांना सपोर्ट करतात. आध्यात्मिक मार्गामध्ये असलेला माणूस हा अशा पद्धतीने वागत असेल तर विचार करा तुम्ही. राम रहीम सारखे, आसाराम सारखे लोक दिसून पडत नाही. आसाराम राम रहीम हे फेमसच आहे, पण मागे हे भोदगिरी लोक पण करून राहिले. अरे 8व्या वर्गात असताना त्या मुलीवर अत्याचार करून राहिला हरामखोर, आणि लोकांना ज्ञान पाजून राहिला. असं करा, तसं करा, तसं करा. याच्या पोटात अंधार असतो, काळकवट असतो, हे दिसत नाही तुम्हाला. भोदगिरी सारखे लोकांसारखे तुम्ही मागं लागलेले आहेत. तुमच्या मागं का कोण लागलं काय माहित, पण तशा लोकांना तुम्ही चालना देऊन तुम्ही स्वतःचीच बदनामी करून राहिले आणि स्वतःच्या मुलीचा छळ करून राहिले. त्या मुलीला धाक दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केला. तू विचार करा तुम्ही. 8व्या वर्गात असताना तेव्हापासून अत्याचार करून राहिला तो हरामखोर. 8व्या वर्गात असताना तेव्हापासून हा अत्याचार करून राहिला तर हरामखोर कीर्तनकार आणि लोकांना ज्ञान पाजत होता. 5 वर्ष सतत अत्याचार केला. तर त्या मुलीचं कसं होत असल, त्या मुलीला कसं वाटत असल, विचार केला काय गोष्टीचा. त्या मुलीला बोलता येत नव्हतं. काय सांगू मी सांगतो, आई वडिलाला मारल, भावाला मारल, धाक दाखवत होता आणि म्हणत होता की मी 5 हाफ मर्डर केलेले आहे. तू सांगशील तुझ्या भावाला आणि माझ्या बाप्पाला मारणार नाही. कारण 8व्या वर्गातली पोरगी समज नाही, पण तिनं आता समजदारी दाखवून ह्या हरामखोराला जेलात पोहोचवलं तर खरीच, पण ह्याला जेल होणार नाही दादा, ह्याला जेल होणार नाही. कारण आतापर्यंत कुठलाही नराधमाला जेल झाली नाही, सजा झाली नाही. जेल झाली पण सजा झाली नाही. मालेगावातली गोष्ट तुम्हाला माहित आहे ना, काय कांड घडलं. कसं असतात, अत्याचार होण्याचं प्रमाण लय वाढलेलं आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं ध्यान नाही इकडे. त्याचं ध्यान नाही आहे. कारण सोशल मीडिया बंद करायला निघाला हा व्यक्ती. आवाज तर सोशल मीडियावर उठवला जातो ना, विचार करा. म्हणून सांगत आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ह्या नराधमाला कुठली शिक्षा मिळाली पाहिजे नक्की कमेंट करा. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.